गुड इव्हनिंग मित्रांनो, मी प्रमोद, तुमचा फायनान्शियल शॉर्ट स्टोरी टेलर. आज तातडीने हा शॉर्ट व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे सध्या शेअर मार्केटमध्ये सेबीने काही कारवाई केलेली आहे. जे मोठमोठ्या वित्तीय संस्थांचे जे उच्चपदस्थ पदाधिकारी असतात त्यांना बरेच काही माहिती असते आणि ती माहितीचे ते सगळेच जण सदुपयोग करतील असं नाही. काही जण दुरुपयोग देखील करतात आणि दुरुपयोग केल्यामुळे जे किरकोळ निवेशक असतात, जे किरकोळ इन्व्हेस्टर असतात, त्यांना सगळी गोष्ट पूर्ण माहिती नसल्यामुळे, ते अनभिज्ञ असल्यामुळे त्यांचं खूप नुकसान होतं. एका मोठ्या वित्तीय संस्थेचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर सेबीने सध्या कारवाई केली असून त्याला कोट्यवधींचा दंड झालेला आहे आणि त्याची सखोल चौकशी चालू आहे. ते सगळे डिजिटल एव्हिडन्सेस, त्याचे सगळे गॅजेट्स ताब्यात घेण्यात आलेले आहेत. आता नेमकं हे काय आहे, प्रकरण काय आहे हे आपण समजून घेऊ. शेअर मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या कुप्रथा देखील असतात. त्या कुप्रथामध्ये सगळ्यात पहिले असतं पंप अँड डंप. मी तुम्हाला ते सांगितलं. कार्टेलिंग म्हणजे एक ग्रुप असतो, तो एका विशिष्ट निगेटिव्ह उद्देशाने काम करत असतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे फ्रंट रनर्स. फ्रंट रनर्स म्हणजे काय? ज्यांना शेअर मार्केटची फारशी माहिती नसते, ते सर्वजण म्युच्युअल फंडामध्ये असतात. भारतामध्ये साधारण 4 कोटी म्युच्युअल फंडाचे अकाउंट्स आहेत, ज्यांचे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन नुसार दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट चालू आहेत. आता हा जो सगळा मोठा कॉर्पस येतो, म्हणजे हे जे मोठे अमाऊंट त्यांच्याकडे जमा होते, असेट अंडर मॅनेजमेंट किंवा असेट मॅनेजमेंट कंपनी ज्याला म्हणतात, AUM किंवा AMC. तर हे जे फंड मॅनेजर्स असतात, हे फंड मॅनेजर्सला त्यांनी अनेक प्रकारे त्यांच्या म्युच्युअल फंडच्या योजना जाहीर केलेल्या असतात, की जसे स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, हायब्रिड, सेक्टोरल इंडेक्स, नुसता इंडेक्स, टेक्नॉलॉजी इंडेक्स वगैरे वगैरे वगैरे. तर प्रत्येकाचं आवडीनुसार, प्रत्येकाच्या ॲपिटाईट नुसार, चवीनुसार आपण त्याच्यात सिप नुसार इन्व्हेस्ट करत असतो किंवा एक रकमी इन्व्हेस्ट करत असतो. आपण मोठ्या विश्वासाने या सर्व फंड मॅनेजर्सकडे आपलं मेहनतीचे पैसे देत असतो. आता काय होत असतं की हे फंड मॅनेजर्सकडे खूप मोठ्या प्रमाणात, कोट्यवधीच्या प्रमाणात, काही शेकडो कोटींच्या प्रमाणात, हजारो कोटींच्या प्रमाणात फंड्स असतात. हे फंड्स जेव्हा ते एका पर्टिक्युलर स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करतात, ते अत्यंत लार्ज अमाऊंट मध्ये असतात सामान्य रिटेल इन्व्हेस्टरच्या तुलनेमध्ये. तर अशा केसेसमध्ये त्यांना माहिती असतं की हे आपण काय करणार आहेत. तर ते किंवा त्यांचे जवळचे नजीकचे लोक हे आधी तो स्टॉक, त्या कंपनीचा स्टॉक घेऊन ठेवतात. त्याच्यानंतर एक मोठी अमाऊंट त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केली जाते. साहजिकच तो स्टॉक खूप मोठ्या प्रमाणात राईज होतो. कधी कधी सर्किट्स पण अप्लाय होतात आणि मग ते लोक ज्यांना आधीपासून हे माहिती असतं, ते लोक तो स्टॉक विकून मोकळे होतात आणि जे अडकतो बिचारा, तो साधारण इन्व्हेस्टर की जो आजूबाजूची हरकत पाहतो, व्हॉल्युम्स पाहतो, स्टॉकचे वातावरण पाहतो आणि आपले छोटे मोठे पैसे त्याच्यात इन्व्हेस्ट करतो. हे ज्यांना आतली जी माहिती असते, ज्याला आपण किचन कॅबिनेट म्हणूया किंवा आतल्या गोटातून म्हणूया किंवा विश्वसनीय सूत्रांची जी माहिती असते, ते लोक त्या स्टॉक एका पर्टिक्युलर लेवलला हाईक झाला एका दिवसात, 2 दिवसात, की त्याच्यात एक्झिट होतात. मग त्यांचा काय होतं, प्रॉफिट 2 दिवसाचा कधी 10%, कधी 15%, कधी 5% होतो. हा एक खूप मोठा प्रॉफिट आहे. जे लोक या सगळ्या गोष्टींना करतात, तर हे हा ज्याला आपण विंडफॉल प्रॉफिट म्हणतो किंवा खूप मोठा प्रॉफिट, 2 दिवसात 5%, 2 दिवसात 15% असा जो प्रॉफिट घेतो. तर असे जे काही ऑपरेटर्स असतात, या ऑपरेटर्सला किंवा या फंड मॅनेजर्सला वर सेबीची करडी नजर असते. तर हे यांचे जे काही त्यांच्यावर त्यांचं व्हिजिलन्स पण असतं त्या सेबी ऑर्गनायझेशनचं. आणि काही रिटेल इन्व्हेस्टर, जे हुशार इन्व्हेस्टर असतात, जे सतत या सगळ्या गोष्टी ट्रॅक करत असतात, ते पण तक्रारी करत असतात. आणि या तक्रारींची दखल घेऊन जर का कधी चौकशी झालीच, तर मग मात्र या सगळ्या लोकांचा भांडाफोड होतो आणि मोठी कारवाईला त्यांना तोंड द्यावं लागतं. पण तोपर्यंत नुकसान झालेलं असतं. या सगळ्या गोष्टीला इनसायडर इन्फॉर्मेशन म्हणतात, इनसायडर इन्व्हेस्टिंग, इनसायडर ट्रेडिंग म्हणतात. आता हे सगळं गोष्ट आपल्या सगळ्या कुप्रथा अनादी कालापासून चालू आहे. सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती मधला संघर्ष अनादी कालापासून चालू आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्या नशिबाला येऊ नये असं जर का वाटत असेल, तर आपण वेळोवेळी आपला पोर्टफोलिओ व्हिजिट केला पाहिजे. वेळोवेळी आपली इन्व्हेस्टमेंटचे डिटेल्स, इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी माहिती असली पाहिजे. आपल्या फंड मॅनेजरचे किंवा आपल्या म्युच्युअल फंडच्या कंपनीचे मार्केटमध्ये पत काय आहे, त्यांचे जे काय
उच्च पदस्थ अधिकारी असतात त्यांचं इमेज काय आहे, त्यांच्यावर कधी काही कारवाई झाली आहे का, त्यांच्यावर कधी काही दंडात्मक कारवाई झाली आहे का, काही निगेटिव्ह न्यूज आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आता क्रमप्राप्त झालेला आहे. नाही तर काय होईल, आपण असं या सगळ्या गोष्टींमध्ये अडकू आणि आपलं नुकसान होतं. त्यासाठी अत्यंत सजग राहायला पाहिजे. आपण आता सगळीकडे इंटरनेट आहे, पूर्वीसारखे पेपर्स नाही. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इंग्लिश पेपर यायचा. आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. तात्काळ सगळ्या पेपर्सच्या डिजिटल आवृत्त्या आहेत. तात्काळ माहिती कळते. माहितीचा महासागर आहे. वेळ कमी पडत आहे. माहिती वाचायला दिवस कमी पडत आहे. तरी देखील निवडक माहिती शहामृगासारखं ते घेऊन निरक्षर वृत्तीने नेमकी माहिती काढणे, नेमकी माहिती वाचणे, नेमकी माहिती आपल्याशी संबंधित जतन करून ठेवणे, त्याचं अनालिसिस करणे, हेच या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. नाहीतर आपण या सगळ्या बड्या धेंडांच्या खेळांमध्ये आपलं नुकसान करून घेतो आणि नंतर कपाळाला हात लावायची पाळी येते. सेबी ही अत्यंत आता 1991-92च्या घटनांनंतर सेबीला अत्यंत पॉवर्स देण्यात आले आहे, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स देण्यात आलेले आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्सनी, आणि ते बरोबर या सगळ्या गोष्टीचा फॉरेन्सिक ट्रेल करतात, डिजिटल डिव्हायसेसचा फॉरेन्सिक अनालिसिस करतात, सगळ्या मनी ट्रेलचा फॉरेन्सिक ऑडिट करतात आणि जे काय कल्प्रिट्स असतात त्या सगळ्या लोकांना न्यायाच्या समोर उभं करून त्यांना शिक्षा करतात. तर हे सगळं सांगायचं याच्यासाठी की आज आपण काय पाहिलं, इन्सायडर इन्फॉर्मेशन किती महत्वाची असते, इन्सायडर ट्रेडिंग कसं होतं, त्याच्यानंतर फ्रंट रनर म्युच्युअल फंडात फंड मॅनेजर्सवर कसं लक्ष ठेवावं लागतं, आणि कोणत्याही प्रकारे नेट वापरून आपण बल्क इन्व्हेस्टमेंट कुठं आहे, बल्क डील कुठं झालेली आहे, आपण ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे तिथं कुठं बल्क डील झालेली आहे का, त्याच्यामुळे दिवस स्टॉकचं काही सडन राईज झालेली आहे का, सडन फॉल झालेला आहे का, हे सगळं पाहणं आपल्याला गरजेचं आहे. हुशार व्हा, वाचते व्हा, नेट सर्फिंग करा, माहितीचा महासागर आहे, नेमकी माहिती निवडायला आपण शिकलं पाहिजे व आपण आपलं मर्यादित जे काय आपलं मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीयाचं जे मर्यादित भांडवल आहे, गंगाजळी आहे, ते आपल्याला प्रोटेक्ट केलं तरी देखील आजच्या या जगामध्ये खूप मिळवल्यासारखं आहे. थँक्यू. तुम्हाला काही शंका वाटल्यास मला विचारा. धन्यवाद.